भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह का 92 वर्ष की उम्र में बीमारियों के चलते गुरुवार 26 दिसंबर को निधन हो गया। उनकी मौत पर राजनीतिक गलियारों से प्रतिक्रियाओं का दौर जारी है। इसी कड़ी में राज्यसभा सांसद अशोक चौहान की प्रतिक्रिया सामने आई। मनमोहन सिंह को श्रद्धांजलि देते हुए चौहान ने कहा कि देश ने एक अच्छा अर्थतज्ञ गंवा दिया है। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन एक दुःखद अशा प्रकारचा प्रसंग आहे। मनमोहन सिंग साहेबांच्या अनेक आठवणी राष्ट्रीय स्तरावरच्या, राज्यस्तरावरच्या आणि नांदेड जिल्ह्याला विशेषतः त्यांची जी अमाप प्रेम राहिलेलं आहे ते सर्व कार्यकाळ हा मला आजही माझ्या स्मरणात आहे। मनमोहन सिंग साहेब एक वेगळं गणित होतं, एक एक्सपर्ट ज्याला म्हणू आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं काम होतं, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा आणि अर्थमंत्री असताना सुद्धा कधी बडेजावपणा कधी केला नाही। कधीही वागताना अतिशय विनम्रतेने त्यांचं वागणं राहिलेलं आहे आणि मग ते पक्षातले असो किंवा विरोधक असो, सर्वांना आपल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थितपणे त्यांच्याशी संबंध ठेवून देशाच्या हिताचा विचार करणारे अशा प्रकारचे डॉक्टर मनमोहन सिंग फार जवळून पाहिलेले आहेत। देशाला अनेक त्यांनी बजेट दिले, त्या बजेटच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारणाला, देशाच्या आर्थिक परिस्थितीला, आर्थिक उदारीकरणाला एक नवीन दिशा त्यांच्या कार्यकाळात मिळाली आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देश हा फार झपाट्याने या सगळ्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडला आणि देशातल्या उद्योगपती असतील, सामान्य माणूस असेल, शेतकरी असेल, समाजातल्या सर्वच घटकांच्या विषयी त्यांच्या बजेटमध्ये नेहमी काही ना काही हे राहिलेलं आहे। एक उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे।